पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापलंय। येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवलाय। मात्र या सगळ्यात ओबीसी अ गटातील अपक्ष उमेदवार तौहीद जावेदभाई शेख यांना प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। तौहीद शेख यांच्या प्रचारामुळे प्रभागातील निवडणूक अधिकच चुरशीची बनताना दिसत आहे। तौहीद जावेदभाई शेख हे सक्रियपणे नागरिकांपर्यंत पोहोचत असून प्रभागातील घराघरामध्ये जाऊन संवाद साधत आहेत। यावेळी अनेक नागरिक स्वर्गीय जावेदभाई शेख यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत। त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सहानुभूती आणि विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत। मतदार जे नागरिक आहेत प्रभागातले काय आवाहन करणार लोकांना? आव्हान तर असंच राहणार आहे की एवढे वर्ष माझ्या वडिलांनी जी सेवा केली आहे त्याची पोच पावती म्हणून मी आपल्याकडे आपल्या समोर निवडणुकीला उभं राहिलोय। तर जसं माझ्या वडिलांवर लोकांनी विश्वास दाखवलाय, अपेक्षा असेल माझी की माझ्यावर पण दाखवणार। काल माताजी सुपरमार्केट परिसर, साई मंदिर परिसर, त्याचप्रमाणे दत्तवाडी येथील नागरिकांच्या गाठीभेटी दरम्यान तौहीद शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा, विकास कामे आणि नागरिकांच्या अडचणी ऐकून घेणारी त्यांची शैली नागरिकांना भावत असल्याचं चित्र आहे। पोरांना जरा साखर काढ बाबा, फोटो काढ, फोटो काढ। ओके बाबा इथं राहायचं पहिले तरी पहिले इथं म्हणे ताई एवढा आवाज देणार काय तुम्हाला परिचय नाहीये, वस्तुस्थिती आहे बाबा। छान आहे, छान आहे। पहिलं पुस्तकावर बाकीचे ना राहू दे, नंतर मग आपले आपले उभं राहायचं तेवढंच नाव होतंय आणि तुला पण एक अनुभव येतोय। मग यशस्वी हो, विजयी हो। आहे ना बाबा, आशीर्वाद। या सर्व घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक 14 मधील निवडणूक आता केवळ पक्षीय लढत न राहता अपक्ष उमेदवाराच्या ताकदीमुळे रंगतदार आणि निर्णायक वळणावर पोहोचल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। आणि कसा नागरिकांचा कसा पाठिंबा मिळतोय? खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्यांचा। ते म्हणतात आम्हाला जावेद भाईंच्या घरातलं कोणतरी पाहिजे। ते कुठलाही पक्ष असो काही असो आम्हाला घेणं देणं नाही। भाई आमच्यासाठी देवासारखा होता। आम्ही भाईचे कोणी असो, त्यांची बायको असो, मुलगा असो, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार। खरंय। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, आकुर्डी, पिंपरी चिंचवड।